मात्र्याचा बोकडा आहे. हा बेदाम जरा हाणला पकवतावर तर 2.5 चपाती निघून जाते पोटात. तारुण्य लागतं परमार्थ करण्यासाठी. तारुण्य. तुम्ही म्हणाल तुम्ही का मग खाली बसून कीर्तन करू राहिले. मी एकदा फटफटीवर आदळलो होतो तेव्हापासून कीर्तन खाली बसून करतो. मोटरसायकलून पळलो मी तिकडे जळगावकडे गेलो. जळगावकडे कार्यक्रम होता. एसटीने गेलो. त्या फाट्यापासून 6-7 किलोमीटर एक गाव होतं. मला न्यायला आला एक मुलगा आणि त्यांनी मला सांगितलं बसा तुम्ही चालवायला. मी बसलो चालायला. पण ते गुतत गुतत बोलत होतं. ते म्हणे महाराज तुम्ही दूध घेणार का. मी म्हणलं दूध घेईन, कॉफी घेईन, मँगो माझा घेईन, स्प्राईट घेईन, काय घ्यायचं घेईन, मला रस्ता सांग. ते म्हणे सांगन म्हणे. मी म्हणलो कधी सांगायचं बाबा. याचा एक शब्द इथं गुततो तर गावामध्ये निघतो एक. आणि कधी सांगायचं म्हणलं सांग भल्या माणसा. मी नवीन बरे गे या रस्त्याला. पुढं 2 किलोमीटर 3 किलोमीटर गेलो आम्ही. त्याच्या पुढे एक नाली होती गुडघे इतकी रोडवरच. 1 महिना झाला होता. वाळलं होतं ते. पण नाली ते खचलं होतं ना ते. तिथं गाडी कंट्रोलच करावं लागत होती. आणि मला काय माहीत नाही. ती इलेक्ट्रॉनिक राजदूत नवीनच निघलेली होती. 70-80 चाललो मी मस्त. प्रॅक्टिस माझी. 13 वर्ष मी सगळ्या गाड्या वापरल्या. HD, जावा, बुलेट, सुपर स्प्लेंडर, कावासाकी, परत ते यमाक्रक्स, सुझुकी, राजदूत, कॅनेटिक, होंडा, हे सगळ्या गाड्या वापरल्या मी 13 वर्ष. त्याच्यामुळे प्रॅक्टिस होती माझी. हो वाकडीला तर मी 1.5 तासात टच होत होतो मोटरसायकल. त्यावेळेस लई गर्दी नव्हती होई. त्यावेळेस कुत्रे झोपलेले, कोंबड्या झोपलेल्या, माणसं झोपलेले, तेच प्रवास करायचो मी सगळे. आता तर कधीही प्रवास करा. रोडवर गाड्याचे कधीही प्रवास करा. राजदूतची प्रॅक्टिस होती चांगली. 70-80 स्पीडनं चालली. पुढं आल्यानंतर ती खळगं आलं ती खचलेलं.